तर बघा मित्रांनो, आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारी क्रिक हिरोज या ॲपवर अतिरिक्त दबाव असतो, लोड असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा स्कोअर अपडेट व्हायला आपल्याला त्रास होईल, स्कोअर उशिरा अपडेट होईल, काही वेळेस होणार नाही. तर या गोष्टीची आपण दक्षता घ्यायची आहे. चलो चौबे जी, आकाश समय पर ध्यान दे. चला, भुसावळ संघाकडून पहिला चेंडू. रविवारमुळे क्रिक हिरोजवर काही अतिरिक्त लोड असतो, त्यामुळे स्कोअर अपडेट होण्यासाठी थोडासा त्रास होईल आणि तो सुरू झालेला आहे. पहिला चेंडू भुसावळ संघाकडून. ऑन साइडला टोलवलेला फटका, लॉंग ऑन सीमारेषेकडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळत आहेत. JB योद्धा या संघाने आपलं खातं उघडलेलं आहे. कुणाल लेले यांनी आपलं खातं उघडलेलं आहे, सोबतच संघाचं खातं उघडलेलं आहे. धनवेश नेवे यांचा पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर बॅकफुटवर जाऊन या चेंडूला शॉर्ट कव्हर क्षेत्रात खेळलेलं आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. धनवेशचा पुढचा चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. दरम्यान धाव मात्र मिळत नाहीये. यावेळेस JB योद्धा संघाकडून पहिला चौकार आलेला आहे. तर पहिला चौकार आलेला आहे संकेत वाणी यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंड, दुसरा चौकार येतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू संकेत वाणीच्या बॅटमधून दुसरा चौकार आलेला आहे. 11 धावा झालेल्या आहेत. धनवेश नेवे यांचा या षटकातला शेवटचा चेंडू.
जेबी योद्धा टीम थोडं मागे सरकायचंय बाउंड्री रोप पासून. उलटा चेंडू हवेत आणि सरळ हातात गेलेला आहे. धवल नेवे यांनी झेल घेतलेला आहे आणि 11 धावांवर जेबी योद्धा संघाचा संकेत वाणी तंबूत परततोय. पहिलं षटक संपलेलं आहे. 11 धावा 1 गडी बाद. चला या ठिकाणी एक आयफोन सापडलेला आहे. ज्याचा कोणाचा असेल ओळख दाखवून कृपया कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जायचं आहे. एक रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा वॉलपेपर आहे त्या फोनवर. ज्याचा कोणाचा असेल घेऊन जायचं आहे. उद्धव गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि उद्धव यांचा सामना करतील कुणाल लेले. चला भुसावळ संघ वेळेचा अपव्यय टाळायचा आहे. फलंदाज गोलंदाज ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक या चेंडू लावतोय. दरम्यान धावबाद दुसरा गडी धावबाद झालेला आहे. धवल नेवे यांनी चांगली क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि प्रशांत नेवे बाद झालेले आहेत. चला जेबी योद्धा संघांचे 2 फलंदाज बाद झालेले. 13 धावांवर दुसरे षटक घेऊन आलेले आहेत. उद्धव वाणी जोरदार अपील, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता. अपील फेटाळलेलं आहे. 3 चेंडू झालेले आहेत. अजय अरुण नेवे सामना करतील उद्धवचा. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 13 धावा झालेल्या आहेत जेबी योद्धा संघाच्या. इच्छून मारा करतोय भुसावळ ब्लास्टरचा संघ, ज्यांनी नाणेफेक जिंकलेली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं. तर कर्णधाराच्या
या निर्णयाचा गोलंदाजांनी सन्मान केलेला आहे आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. दरम्यान उजव्या यष्टीच्या पुन्हा बाहेरचा चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. उद्धव वाणी यांनी 5 चेंडूत केवळ 2 धावा देत कंजूस गोलंदाजी केलेली असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका, डॉट बॉल, षटकाची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. JB योद्धास 13 धावा, 2 गडी बाद, 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 6 षटकांचा हा सामना असेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, ललित नेवे यांचा. 14 धावा झालेल्या आहेत. अजय नेवे 6 चेंडूंमध्ये 2 धावा काढून फलंदाजी करतायत. यावेळेस चेंडू हवेत आणि सरळ हातात. जीवनदान मिळतंय कुणाल लेले यांना. धनवेश यांनी एक सोपा झेल सोडलेला आहे आणि जीवनदान मिळालेलं आहे कुणाल लेले यांना. 16 धावा, 2 गडी बाद. JB योद्धाज.
ओ डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी करतायत भुसावळ ब्लास्टरचे गोलंदाज ललित नेवे यांनी 5 चेंडूत आतापर्यंत 3 धावा देत किफायती मारा केलेला आहे. ओ फलंदाजाला परतावं लागेल. 3 षटकांची समाप्ती, 16 धावा, 3 गडी बाद यष्टीचीत झालेले आहेत अजय नेवे. जे बी योद्धा संघ आता अडचणीत सापडलेला आहे. 18 धावांवर 3 त्यांचे गडी बाद झालेले आहेत. कुणाल लेले यांच्यावर जबाबदारी असेल. एका जीवनदानानिशी ते 6 धावांवर खेळत आहेत. तर किरण यांनी एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. उद्धव आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. वेगवान चेंडू ऑन साईडला केलेला ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव, थोडीशी फंबलिंग, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल जे बी योद्धाच्या फलंदाजांना. एकोणावीस धावा झालेल्या आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने लॉस कडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, फसलेला आहे. चांगलं बॅकअप. यावेळेस घुटना टेक आणि तमाशा देख फटका लगावलेला आहे किरण नेवे यांनी आणि अतिशय उत्कृष्ट षटकार वसूल केलेला आहे.
चौथं षटक संपलेलं आहे. जेबी योद्धा संघाची धावसंख्या 25 धावा, 3 गडी बाद. ललित नेवे यांचा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू कुणाल लेले सामना करतील. ऑन साइडला खेळलेला फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, शॉट मिड विकेटच्या दिशेने. समीर नेवे अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतायत आणि नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवतायत. काही धावबाच्या संधी त्यांनी निर्माण केलेल्या होत्या, परंतु त्या संधीचं ते सोनं करू शकलेले नाहीयेत. परंतु क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा ललित नेवे सामना करतील कुणाल लेले सामना करतील ललित नेवे यांचा. वेळेचं भान ठेवा मित्रांनो. बुंध्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला होता, परंतु गोलंदाजाने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलेलं आहे. निर्धाव चेंडू, 25 धावा, 3 गडी बाद. ऑफ स्टंपच्या बाहेर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंच आकाश तिवारी या चेंडूला वाईड घोषित करतायत आणि अवांतर धाव जेबी योद्धासच्या टोटल मध्ये जोडली जाते आणि धावसंख्या होतीये 26, 26 धावा. फुल टॉस चेंडू, वाईड लॉन कडे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावा मिळते. 27 धावा झालेल्या आहेत जेबी योद्धा संघाच्या. यावेळेस ललित नेवे यांचा सामना करतील किरण नेवे, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट षटकार लगावलेला होता डीप मिड विकेट सीमारेषेकडे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसलेला आहे सरळ हातात. अमोल नेवे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. किरण नेवे कॉट, अमोल नेवे बोल्ड. ललित नेवे 27 धावांवर चौथा फलंदाज बाद होतोय जेबी योद्धा संघाचा.
चला तर 4.5 षटकांची समाप्ती. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू ललित नेवे यांचा 6 धावा देत किफायती मारा करत 2 गडी बाद केलेले आहेत. कुणाल लेले यांना जीवदान जरूर मिळालेलं आहे, परंतु मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येत नाहीये. बांधून ठेवलेलं आहे फलंदाजांना. उलटा चेंडू, यावेळी चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाहीये. डीप मिड विकेटकडे या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. 1 धाव. 5 षटकांची समाप्ती. JB योद्धाज 29 धावा, 4 गडी बाद. या डावातलं शेवटचं षटक कोण घेऊन येतंय बघावं लागेल. रितेश नेवे आणि कुणाल लेले फलंदाजी करतायत JB योद्धाज कडून. तर नेवे प्रीमियर लीग NPL सीझन 6 पर्व 6व्या पर्वासाठी आपल्याला अनमोल सहकार्य लाभतोय जळगाव नगरीचे लाडके आमदार श्री राजू मामा भोळे यांचं, त्यांचे सुपुत्र श्री विशाल भाऊ भोळे यांचं, श्री इन्व्हेस्टमेंट प्रमोद जगन्नाथ वाणी यांचं, रेणुका माता टेंट हाऊसच्या संचालिका पौर्णिमा दलाल आणि धीरज भाऊ दलाल यांचं. या स्पर्धेसाठी ट्रॉफी प्रायोजक किरण वसंतराव नेवे, मायक्रो इन्स्ट्रुमेंट कंपनी नाशिक, भारती नेवे आडावद, रोहन नेवे, टॉस का बॉस नेवे समाज बहुउद्देशीय मित्रमंडळ जळगाव, बॉल प्रायोजक कल्याणी असोसिएट्स प्रदीप रामदास नेवे, बॉलिंग एंड स्पॉन्सर्स नेवे शिक्षण प्रसारक चॅरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद. सोबतच टी शर्ट आणि स्लीव स्पॉन्सर्स लाईफ पॉइंट हॉस्पिटल डॉक्टर राकेश नेवे पुणे आणि शारदा प्रकाशन बुक डेपो सुबोध नेवे जळगाव. दरम्यान धवल यांनी अतिशय उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. कुणाल लेले यांना परतावा लागेल. एकोणतीस धावांवर JB योद्धाचा निम्मा संघ आता तंबूत परतलेला आहे. पंकज वाणी शेवटचे 5 चेंडू घेऊन आलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पहिल्याच चेंडूवर कुणाल लेले यांना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. धवल यांनी चांगला झेल टिपलेला होता लॉंग ऑन सीमारेषेवर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पहिले 3 चेंडू आणि तिन्ही चेंडू निर्धाव आणि 1 गडी बाद केलेला आहे पंकज वाणी यांनी. आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला करून देत आहेत पंकज वाणी. ऑन साईडला टोलवलेला फटका. वाईड लॉंग ऑन कडे चांगलं क्षेत्ररक्षण. धवल पुन्हा एकदा फिल्डिंग करताना आपल्याला दिसलेत. 1 धाव मिळालेली आहे. 30 धावा झालेल्या आहेत JB योद्धा संघाच्या. अक्रॉस द लाईन. चेंडू तितकासा बॅटवर चांगल्या पद्धतीने आलेला नाहीये, परंतु फलंदाजाला मिळेल 1 धाव. रितेश नेवे यांनी एका धावेने राहुल नेवे यांना स्ट्राईकवर आणलेलं आहे. या डावातला या षटकातला शेवटचा चेंडू असेल पंकज वाणी यांचा. सामना करतील राहुल नेवे. यावेळेस ऑन साईडला खेळलेला आहे. पहिली धाव वेगात घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसऱ्या धाव घेताना निशाणा चुकलेला आहे पंकजचा आणि तिसरी धाव मिळालेली आहे.
34 धावा केलेल्या JB योद्धा संघाने 6 गडी बाद आणि 35 धावांचं आव्हान असेल भुसावळ ब्लास्टर या संघासमोर. जो संघ हा सामना जिंकेल तो उपांत्य फेरीत दाखल होणारा पहिला संघ ठरेल. तो अगले मैच के टॉस के लिए हम तैयार होने जा रहे हैं. अगला मुकाबला जो दूसरा क्वार्टर फाइनल मुकाबला होगा अहमदाबाद एविएटर्स वर्सेस नव भारत थंडर्स. दोनों ही टीमों के कैप्टन टॉस के लिए आए. टॉस का बॉस स्पॉन्सर्ड बाय नेवे समाज बहुउद्देशीय मित्र मंडल जलगांव. गार्गी कोचिंग क्लासेसच्या संचालिका सौ पल्लवी अभिजित नेवे यांना विनंती आहे की आपण मंचाकडे यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. चला पंच आकाश तिवारी, मनीष चौबे
सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. JB योद्धास फिल्डिंग लावायची आहे, वेळेचा अपव्यय टाळायचा आहे. चला, भुसावळ संघाकडून पहिल्या चेंडूवर पहिली धाव आलेली आहे. एक चोरटी धाव आपण म्हणू शकतो. धनवेश नेवे यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. 35 धावांचं लक्ष असेल भुसावळ ब्लास्टर संघासमोर. अजय नेवे यांचा पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. धवल नेवे सामना करतील. धवल नेवे आणि धनवेश नेवे हे दोन्ही सख्खे नेवे बंधू मैदानाच्या आत सलामीवीर म्हणून भुसावळ ब्लास्टर संघासाठी सलामी देत आहेत. तर आपल्यासोबत उपस्थित आहेत गार्गी क्लासेसच्या संचालिका सौ पल्लवी अभिजित नेवे. अहमदाबाद एव्हिएटर्स विरुद्ध नवभारत थंडर्स हा दुसरा उपांत्य फेरीच्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होते. क्वार्टर फायनल सामना दुसरा पहिला आपल्यासमोर सुरू आहे. भुसावळ ब्लास्टर संघाला 35 धावांचं लक्ष असेल. तर नो बॉलचा इशारा आला होता आणि चौकार लगावलेला आहे. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. डॉट बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. खेळण्याचा प्रयत्न जर केला नसता तर हा वाईड मिळाला असता निश्चितच. 6 धावा झालेल्या आहेत भुसावळ संघाच्या. धवल नेवे यांनी चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. यावेळेस पायावर टाकलेला चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने जातोय. धाव मात्र मिळत नाहीये. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलेला आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर पुन्हा एकदा फ्री हिट आलेली आहे. तर पंचांचा पंखा फिरतोय. याचा अर्थ असा असेल की पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण धवल नेवे जो पुढचा चेंडू खेळेल तो असेल फ्री हिट.
तर चौकार आलेला आहे. तर भुसावळ संघाची चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. कारण की 3 चेंडूत 12 धावा झालेल्या आहेत. 35 धावांचं लक्ष्य असेल. अजय महागडे ठरत आहेत पहिल्या षटकात. श्रीयुत विजय गजानन नेवे हा यवतमाळहून या ठिकाणी आलेले आहेत. यवतमाळ येथून या ठिकाणी हजेरी लावलेली त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सोबतच अहमदाबाद येथून आलेले प्रदीपजी लोहारीकर यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो, या ठिकाणी स्टंपवरच्या बॉल होता, स्टंपवर चेंडू होता आणि या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटने चेंडू मिस झालेला आहे, परंतु पायाने अडवला गेलाय, अन्यथा त्रिफळाचीत झालेले असते. धनवेश नेवे षटकातला शेवटचा चेंडू अजय अरुण नेवे यांचा. सामना करतील धवल, डावखुरे फलंदाज. राईट अमोर द विकेट, फुलटॉस चेंडू. लॉंग ऑन कडे खेळलेला फटका. एक धाव घेतलेली आहे आणि धावबाद होण्याची एक धावबाद करण्याची एक संधी होती. सनी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. धावबादची एक संधी होती, जे बी योद्धाजने ती गमावलेली आहे. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भुसावळ ब्लास्टर संघाची धावसंख्या 15 धावा, बिनबाद 15. अजून 20 धावांची आवश्यकता असेल भुसावळ ब्लास्टर संघाला. 30 चेंडूत 4च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील. तर या ठिकाणी एका कारची चाबी गहाळ झालेली आहे. जर कोणाला सापडली तर कृपया समालोचन कक्षात आणून द्या.
तर या ठिकाणी चौकार आलेला आहे धवल नेवे यांच्या बॅटमधून. सर्व निहारिकास फॅशन हब आणि शारदा प्रकाशन बुक डेपोच्या होर्डिंगकडे गेलेला हा सुंदर चौकार. आणि धावसंख्या झालेली 20 धावा. 15 धावांची आवश्यकता असेल. धवल नेवे 6 चेंडूंमध्ये 15 धावा काढून चांगली फलंदाजी करतायत. या ठिकाणी एक कारची चाबी गहाळ झालेली आहे. मैदानात जर कोणाला सापडली असेल तर कृपया समालोचन कक्षात आणून द्यायची कृपा करायची. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून टोलवलेला आहे. मिसफिल्ड आणि दुसरी धाव. संकेत वाणी यांच्याकडून मिसफिल्ड झालेली आहे. 22 धावा झालेल्या आहेत. अजून 13 धावांची आवश्यकता असेल भुसावळ ब्लास्टर संघाला. नवभारत थंडर संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचंय. ऑन साईडला खेळलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. संकेत या चेंडूला अडवत आहेत. धवल आणि धनवेश हे दोन्ही सख्य भाऊ आपल्या संघासाठी चांगली भागीदारी रचतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 24. अजून 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. राजेंद्र नेवे जोधपूर आणि किशोर नेवे जळगाव सोबतच नेवे समाज शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई कल्याण परिसर, विनोद बाबूलाल नेवे नेवे समाज मंडळ पुणे, आराधना एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, अर्चना वाणी पालघर, श्रुतिका शशिकांत साखळीकर आर्किटेक्ट, गार्गी क्लासेस सौ पल्लवी अभिजित नेवे, अमर कॉम्प्युटर व इलेक्ट्रिकल जळगाव राकेश अनिल नेवे, उदय मुरलीधर नेवे भुसावळ, अक्षय नेवे, किरण प्रकाश नेवे भोईसर, सुहास नेवे चाळीसगाव, दिव्यांग अशोक नेवे पुणे, संजय भास्कर नेवे जळगाव, रितेश नेवे व प्रशांत नेवे, दामोदर नेवे साकळी. स्टंप प्रायोजक नागेश बाळू नेवे. चला तर संकेत वाणी स्वतः आता गोलंदाजीला आले जे बी योद्धास कडून. आता एक चमत्कार हवा आहे जे बी योद्धाजला या सामन्यात परतण्यासाठी. कारण की भुसावळ ब्लास्टर संघाची धावसंख्या 24 झालेली आहे. यावेळी चेंडू हवेत आणि नो मॅन्स लँड. गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला क्रिकेट जगतातला सर्वात सुरक्षित शॉट ज्याला आपण म्हणतो तो शॉट खेळलेला होता. एक संधी होती परंतु थोडीशी अवघड होती. 25 धावा, 10 धावांची आवश्यकता. धवल नेवे सामना करतील संकेत वाणी यांचा.
चला वेळेचं भान ठेवायचं आहे मित्रांनो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅटची कट घेऊन थर्डमॅनच्या दिशेने जातोय. पहिली धाव घेतलेली आहे आणि एकच धाव मिळेल. 9 धावांची आवश्यकता भुसावळ ब्लास्टर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नाइन रन्स टू विन. भुसावळचा संघ आता एका आश्वासक विजयाकडे वाटचाल करतोय. भुसावळचा संघ जर हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत दाखल होणारा पहिला संघ ठरेल. या 6व्या पर्वात नेव्हे प्रीमियर लीगचं 6वं पर्व आपण बघत आहात. यावेळेस हलक्या हाताने शॉट खेळलेला आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज सुरक्षित. तर भुसावळ संघाला पहिला झटका लागलेला आहे. धवल बाद झाल्यानंतर आलेले ललित नेवे, द मॅन फ्रॉम मुंबई पोलीस. मुंबई पोलीस दलात सेवा देतात ललित नेवे. भुसावळ ब्लास्टर संघाकडून वन डाऊन बॅटिंग ऑर्डरला आलेले. 3 षटकांची समाप्ती, 27 धावा, 18 चेंडूंमध्ये 8ची आवश्यकता.
या स्पर्धेसाठी आपल्याला जळगाव नगरीचे लाडके आमदार श्रीयुत राजू मामा भोळे अर्थात सुरेश दामू भोळे, त्यांचे सुपुत्र विशाल भाऊ भोळे यांचं अनमोल सहकार्य लाभतंय. सोबतच मुख्य प्रायोजक म्हणून श्री इन्व्हेस्टमेंट वासदचे प्रमोद जगन्नाथ वाणी, ज्यांनी पहिल्या दिवशी भोजनाचे प्रायोजक म्हणून कारभार बघितला होता, असे आमचे प्रमोद जगन्नाथ वाणी. रेणुका माता टेंट हाऊसचे धीरज दलाल आणि सौ पौर्णिमा दलाल हे आपल्याला मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत. तर ट्रॉफी प्रायोजक म्हणून किरण वसंतराव नेवे, मायक्रो इन्स्ट्रुमेंट कंपनी नाशिक. ऑन साईडला 1 धाव. आता 17 चेंडूंमध्ये 7ची आवश्यकता. भारती नेवे आडावद, रोहन नेवे. टॉस का बॉस. नेवे समाज बहुउद्देशीय मित्रमंडळ जळगाव. बॉल प्रायोजक कल्याणी असोसिएट्स प्रदीप रामदास नेवे. बॉलिंग एंड प्रायोजक नेवे शिक्षण प्रसारक चॅरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद. स्लीव स्पॉन्सर्स अँड टी शर्ट स्पॉन्सर्स शारदा प्रकाशन बुक डेपो सुबोध नेवे. लाईफ पॉइंट हॉस्पिटल डॉक्टर राकेश नेवे पुणे. कॉस्मोडर्म आयुर्वेद डॉक्टर रेणुका राजे जोशी आणि डॉक्टर सारंग विजय जोशी. नवभारत थंडर्स या संघाकडून यांनी अर्धशतक झळकावलेलं होतं पहिल्या सामन्यात, परंतु त्यानंतर ते आपल्या कर्तृत्वाला साजेशी कामगिरी करू शकलेले नव्हते. चला 14 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. कुणाल लेले 1.4 षटकात 12 धावा दिलेल्या आहेत. एकही गडी त्यांना बाद करता आलेला नाहीये. 5 धावांची आवश्यकता. ललित नेवे स्ट्राईकला. ऑन साईडला खेळलेला फटका मिड विकेटच्या दिशेने किंवा आपण म्हणू शकतो काउस कॉर्नरच्या दिशेने. संकेत वाणी आलेले आहेत. 4 षटकांची समाप्ती. भुसावळ ब्लास्टर 32 धावा 1 गडी बाद. संकेत वाणी यांचा सामना करतील धनवेश नेवे. 10 चेंडूंमध्ये 8 धावा काढून फलंदाजी करतायत. वाईडचा इशारा आलेला आहे आकाश तिवारी यांचा. 2 धावांची आवश्यकता.
तर या ठिकाणी मोठा फटका खेळण्याच्या नादात गडी बाद झालेला आहे भुसावळ संघाचा. कुणाल लेले यांनी चांगला झेल टिपलेला आहे. यश नेवे डॉट बॉल. 10 चेंडू 2 ची आवश्यकता. संकेत वाणी असं वाटत होतं की भुसावळचा संघ आरामात हा सामना 2 षटकं राखून जिंकेल, परंतु क्रिकेटने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की तो अनिश्चिततेचा खेळ का आहे. यावेळेस बॅटची कळ आणि हा चौकार. भुसावळ ब्लास्टर संघाने हा सामना जिंकून उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनलेला आहे भुसावळ ब्लास्टर. चला नवभारत थंडर संघाने लवकर मैदानात जायचंय. नवभारत थंडर्स. डीजे 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 डीजे. थँक्यू. नेव्ही प्रीमियर लीग सीझन 6 पॉवर्ड बाय माननीय आमदार सुरेश दामू भोळे अर्थात राजू मामा भोळे, रेणुका माता टेंट हाऊस जळगाव.